नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या ठळक बातम्या. आताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो. पहिली मोठी बातमी. वंदे भारत रेल्वेचे 4 डबे वाढणार. अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे. सोलापूर, पुणे, मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे 4 डबे वाढण्यात येणार असून त्यामुळे वंदे भारतमध्ये प्रवाशांची संख्या 312 ने वाढली आहे. पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यापुढची मोठी बातमी बघा. 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. तपास यंत्रणेकडे आरोपींविरुद्ध पुरेसे ठोस पुरावे नाहीत. केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही शिक्षा देता येणार नाही असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले. आता न्यायालयाने महाराष्ट्र दहशतवादी विरोधातील पथकातील एका अधिकाऱ्याविरोधातील गंभीर आरोपांबाबत चौकशी आदेश दिले आहेत. त्यापुढची मोठी बातमी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील नितीन गडकरींचे गुण ओळखले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले की पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक काम करणारं व्यक्तिमत्व दुसरं कोणी नसून केवळ नितीन गडकरी आहेत. त्यापुढची बातमी. जळगावात 2 दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. सायंकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाच्या हजेरीने त्रिधारी पीठ उडाली. गेल्या 2 दिवसापासून ऊन सावली होती, पण मात्र आज जोरदार सरी कोसळल्या आहेत. त्यापुढची मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीचा रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ही एक प्रकारे लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच आहे. त्यापुढची मोठी बातमी. उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ. आता अनिल अंबानी यांच्या विरोधात ईडीने लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यापुढची महत्त्वाची बातमी. धुळे शासकीय विश्रामगृहात 1,84,00,00,000 रुपयांची रक्कम सापडली होती. या प्रकरणाची SIT मार्फत चौकशीची आणि नीतिमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणा आता हवेत विरल्या आहेत आणि याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यापुढची महत्त्वाची बातमी. राज्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा होण्याच्या घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यापुढे आहार देण्यापूर्वी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी ते चाखून पाहणे अनिवार्य आहे. आहाराचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारावर फौजदारीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अन्नाची गुणवत्ता तपासणी आणि स्वच्छतेचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहे.